फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत की ही ट्यूलिपची जापान सुई ही कशी वापरायची। ठीक आहे, भरपूर जणांना ना प्रश्न पडतो की आरीवर्क करताना सुई ही नेमकी पकडायची कशी। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की आरीवर्क करताना सुई जी आहे ती कशी पकडायची। तर ही माझी सुई आहे ट्यूलिप जापानची 24 0.4 mm ची आहे। ठीक आहे, तर आता तुम्हाला दाखवते की ही कशी पकडायची। आता आपले हे 1 2 3 जी बोटं आहेत त्याच्याने इथे ठेवायची आणि आपल्या अंगठ्याने पकडायची। ठीक आहे, अशी पकडायची। चारही बोटांनी नाही धरायची किंवा 2च बोटांनी नाही धरायची। आपले 1 2 3 बोटांनी इकडची 3 बोटं आणि इकडचा अंगठा ह्याच्यानी आपली जी सुई आहे ती पकडायची आणि अशी वाकडी अजिबात धरायची नाही। सुई जी आहे ती अशी सरळ धरायची, ही अशी। ठीक आहे, तर खूप जणांना प्रश्न पडतो की नेमकी सुई जी आहे ती कशी धरायची। आणि सुरुवातीला आपलं जे टोक आहे म्हणजे जिकडच्या साईडला ट्यूलिप लिहिलेलं आहे तिकडच्या साईडने सुई अशी खाली घालायची आणि थोडंसं इकडच्या साईडला फिरवायचं विरुद्ध बाजूला। आपण जिकडे बसलोय त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला आपली जी सुई आहे ती फिरवायची आणि वरती काढायची आणि धागा खेचताना परत आपल्याकडे तोंड करायचं। ठीक आहे, म्हणजे अशी अर्धवर्तुळ सुई जी आहे ती फिरवायची आहे। ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।